3 वर्षाची चिमुकली हलकी. तिला कदाचित दुष्काळ, स्थलांतर किंवा गरिबी या शब्दांचा अर्थही माहीत नसेल. तिला ठाऊक होतं ते फक्त आपल्या आईचा पदर आणि गावी परतण्याचं सुख. पण नियतीला आणि इथल्या निर्दयी व्यवस्थेला हे सुख मान्य नव्हतं. कर्नाटकाच्या मातीत रक्ताचा सडा पडला आणि पुसद तालुक्यातील गोपवाडी गावावर काळाने घाला घातला. दिनांक 22 फेब्रुवारी रोजी जेव्हा या चिमुकलीला तिच्या आईसोबत एका चितेवर झोपवण्यात आलं तेव्हा दगडालाही पाझर फुटला असेल, पण आमची व्यवस्था मात्र अजूनही ढिम्मा आहे. पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरी जवळील गोपवाडी हे आदिवासी बहुल गाव यंदाच्या भीषण दुष्काळाने ताटातली भाकर हिरावली. म्हणून ही माणसं कर्नाटकच्या सतीश शुगर कारखान्यावर ऊस तोडायला गेली होती. दिनांक 21 फेब्रुवारीच्या रात्री जेव्हा कामाचा मोबदला घेऊन ही माणसं ट्रॅक्टरमध्ये बसून घराकडे निघाली तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये मुलाबाळांसाठी घेतलेल्या कपड्यांचे आणि घराच्या डागडुजीचे स्वप्न होते. पण जमखंडी जिल्हा बागलकोट जवळ ट्रॅक्टर दरीत कोसळले आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. रेखा बोके, लक्ष्मी चिरमाडे, मनीषा पांडे आणि त्यांची काळजाचा तुकडा असलेली 3 वर्षाची मुलगी हलकी हे चौघेही जागीच ठार झाले. ज्या हातांनी ऊस तोडला त्याच हातांना आता मृत्यूने कवटाळले होते. काल दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी जेव्हा हे 4ही मृतदेह गोपवाडीत पोहोचले तेव्हा गावाने एकच हंबरडा फोडला. सर्वात भयान दृश्य तर तेव्हा होतं जेव्हा मनीषा पांडे आणि तिच्या 3 वर्षाच्या मुलीला एकाच सरणावर ठेवण्यात आलं. एका माऊलीचा आणि तिच्या निरागस लेकीचा असा अंत पाहून उपस्थितांच्या काळजाचे पाणी झाले. गरिबी किती क्रूर असते याचा हा जिवंत पुरावा होता. या घटनेने आता पुसदच्या राजकारण्यांना आणि विशेषतः स्थानिक लोकप्रतिनिधी यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. निवडणूक आली की रोजगाराच्या वल्गना करणाऱ्या नेत्यांनी जर खरोखरच पुसदमध्ये मोठे प्रकल्प आणले असते तर आज या मजुरांना हजारो किलोमीटर दूर जाण्याची गरज भासली असती का? लोकप्रतिनिधी यांनी जर आपल्या पुसद तालुक्यातील मजुरांच्या हाताला काम दिलं असतं, इथल्या शेतीला पाणी आणि हाताला उद्योग दिले असते तर कदाचित ही स्थलांतराची वेळच आली नसती. आज ज्या चिता जळाल्या त्यात केवळ माणसं नाही तर व्यवस्थेचा बळी गेला आहे. जर वेळीच उपाययोजना झाल्या असत्या तर कदाचित ही हलकी आज तिच्या अंगणात खेळत असती. पुसदच्या लेकीबाळी दुसऱ्या राज्यात जाऊन जीव गमावत आहे आणि आपले प्रतिनिधी मात्र अजूनही विकासाच्या गप्पा मारत आहे. जोपर्यंत आपल्या पुसद तालुक्यात मोठे उद्योग येत नाहीत आणि हे मजुरांचे स्थलांतर थांबत नाही तोपर्यंत अशा किती माता भगिनींचे बळी जाणार हा प्रश्न आता विचारला जात आहे. या घटनेसंदर्भात नक्कीच तुम्ही तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा.